मालेगाव तालुक्यातील साजवाळ येथे भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंच संचलित ग्रामदैवत सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका नव्याने इमारत तयार करण्यात आली। भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंच उभारण्यात आलेल्या ग्रामदैवत सार्वजनिक वाचनालयाचा उद्घाटन सोहळा मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त श्री संदीप गोलाईत साहेब, तसेच छत्रपती संभाजीनगर मनपाचे उपायुक्त श्री मंगेश देवरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मालेगाव येथील श्री विनोद जाधव, मालेगाव तहसीलदार श्री नितीन कुमार देवरे, मालेगाव डेंटल हॉस्पिटलचे डॉक्टर श्री भूषण पाटील, भिलकोट येथील श्री विश्वनाथ निकम, पाडळदे येथील श्रीराम मंडळ उपस्थित होते। मालेगाव तालुक्यातील साजवाळ गावाचे पोलीस पाटील तथा भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंचचे अध्यक्ष श्री किरण पाटील यांनी वाचनालयासाठी स्वतःच्या मालकी हक्काची जागा देऊन इमारतही उभी करून दिली। गावासाठी व गावातील तरुणांसाठी एवढे मोठे सहकार्य करणारे किरण पाटील हे नाशिक जिल्ह्यातील एकमेव पोलीस पाटील असल्याचे बोलले जात आहे। यावेळी माळमाथ्यावरील MPSCच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या तरुणांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। खडकी येथील PSI ज्ञानेश्वर दुधेकर, सायने येथील PSI शैला पात्रे, खडकी येथील सतीश वैद्य, देवारपाडे येथील गणेश चव्हाण, शेंदुर्णे येथील राहुल शिंदे, नाळे येथील प्रशांत जाधव, चिखलहोळ येथील मुकेश जगताप, साजवाळ येथील उमेश जाधव यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी माळमाथ्यावरील श्री हेमंत पाटील, श्री दयाराम गोलाईत, श्री राजेंद्र दिघे, सुजित पाटील, हिरल नरवाडे सर, DN सोनवणे, मोहित मोरे, युवराज पगार, अंबालाल ठोंबरे, तुषार बदाने, किरण पगार, दीपक देशमुख, विशाल पाटील, यतीन शेलार, विनायक इंगळे, विनोद भांबरे, सोपान मंडळ, भिका मंडळ, रफिक दादा शेख, अमोल महाडिक, गुरदास गावडे, बळीराम आहेरराव, स्वप्नील देवरे, रमेश पवार, अरुण पठाडे, प्रकाश महाराज कंधानेकर, भीमराव चव्हाण, कैलास शिंदे, संजय गर्दे, किरण मोदी, अतुल ठोंबरे, वाल्मिक पिंजन, नामदेव गावडे, अविनाश महाराज, चेतन इंगळे, रवींद्र लोणखेडे, भैयाजी देसाई, संदीप शिंदे, बबलू घुमरे, कमलेश घुमरे, हेमंत शिंदे, प्रमोद फुलपगार साहेब, सागर भवर, रवींद्र धुमाळ, रणजित सिंग देवरे, केशव सूर्यवंशी, दादा पवार, संजय भोईटे, संदीप दिघे, PSI देवीदास सांगळे, PSI अमोल पवार, API अजित सिंग देवरे, भूषणजी पाटील डेंटल क्लिनिक मालेगाव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी विनंती करतो आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खरे सरांनी सांगितलं आणि खरं म्हणजे नियोजित आहे। आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मालेगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री रवींद्र मगर साहेबांनी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। माननीय तुषारजी बदाने साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुस्वागतम। आताच मान्य खरे सरांनी जी सूचना मांडली त्या सूचनेस मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे। सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साजवाळ इथल्या विद्यार्थिनी आपल्या समोर सादर करीत आहे स्वागत गीत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंग
अतिशय सुंदर परफॉर्मन्स, खूप छान अशा आपल्या आवाजात आमच्या साजवाळ गावाच्या वतीने तसेच अध्यक्ष भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंच व पोलीस पाटील साजवाळ या नात्याने मान्यवरांसकट इथे उपस्थित प्रत्येक मान्यवर हा शब्द मी त्यांना देखील म्हणेल, इथे उपस्थित प्रत्येक मान्यवराचं आणि माझ्या गावातील सर्व स्थानिक भूमिपुत्राचं आणि परिसरातील सर्व भूमिपुत्रांचं मी इथे विशेषतः मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। खरं तर ही प्रास्ताविक मांडण्याची जबाबदारी कधीच मी यापूर्वी केलेली नाही, कारण गावाच्या वतीने आभार मानण्याचं जे काही मोठं आणि महत्त्वाचं काम माझ्या खांद्यावर असायचं ते मी आत्तापर्यंत यशस्वीरित्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये केलेलं आहे। पण हा भूमिपुत्राचा पहिला असा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये माझ्याकडे ही जबाबदारी आलेली आहे। हे शिवधनुष्य पेलेल की नाही मला माहीत नाही, पण याचे काही प्रोटोकॉल्स असतात, त्यामुळे अध्यक्ष या नात्याने मला ते करावं लागेल। या सुंदर अशा उद्घाटन सोहळा प्रसंगी इथे उपस्थित माननीय श्री संदीपजी गोलाईत सर, आपले चिखलोळ येथील भूमिपुत्र, आयुक्त अपर आयुक्त आदिवासी विकास महामंडळ, तसेच मंगेशजी देवरे सर, उपायुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, स्वप्नीलजी देवरे सर, CPO ऑफिस मुंबई, आणि विशेष करून आपल्यासाठी इथे आलेले RTO माननीय श्री विनोदजी जाधव सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी मालेगाव, आणि आपला सर्वांना परिचित असलेले आपल्या साजवाळ नगरीमध्ये प्रत्येक आमच्या गावातील प्रत्येकजण त्यांना परिचित आहे याआधीही, ते आपले मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री रवींद्रजी मगर सर, आणि आमचे मोठे बंधू मित्र सहकारी समाजकार्यात अतिशय अग्रेसर असलेले डॉक्टर भूषणजी पाटील सर मालेगाव, या विशेष अतिथींचं मी गावाच्या वतीने स्वागत करतो। आणि इथे उपस्थित सर्व, विशेषतः मी नाव घेत नाही कारण हे सर्व भूमिपुत्र आहेत, जे कोणी साजवळचं असेल, पाडळदे असेल, रोजे असेल, बिलकोट असेल, दैवळ असेल, चिखलोळ असेल, सिंदुर्णी असेल, ह्या सर्व माळमाता भूमिपुत्रांचं मी साजवाळ भूमिपुत्रांच्या वतीने स्वागत करतो आणि धन्यवाद देतो यांच्या उपस्थितीबद्दल। की मी पोलीस पाटीलच होऊ शकतो, त्या पलीकडे मी दुसरं काही होऊ शकत नाही। त्याचं कारण असं आहे की मला हे सगळे लोक माझ्यावर चिडचिड करत होते की मला असं वाटत होतं की आलेला प्रत्येक अतिथी हा व्यासपीठावर असावा, आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे प्रोटोकॉल असतात, जे सांभाळलेले जातात, त्याचं ज्ञान नसावं किंवा तो स्वभाव असावा की प्रत्येकाचं आदरातिथ्य व्हावं, या भावनेने मला ते वाटत होतं। पण आमच्या शिक्षक मंडळी मला वेळोवेळी सांगत होते की आपले जे भूमिपुत्र आहे, प्रत्येक आलेला हा मान्यवर आहे, तो मंचावर नसला तरी तो आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे। त्यामुळे प्रत्येक भूमिपुत्राचं जो मंचावर नसेल त्याचंही मी विशेषतः अभिनंदन करतो की इथे ते आले, त्यांचा आभार मानतो। भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंच ही स्थापना, कारण प्रास्ताविकामध्ये भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंच जी काही सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या कशा आल्या, आणि हे सांगताना मला कोणा एकाचं नाव सुद्धा मी घेऊ शकत नाही, इतके असंख्य अनिवासी भूमिपुत्रांचा विशेष याच्यामध्ये हातभार लागला। नानाभाऊ जाधव असतील, रक्ते सर असतील, अंतुभाऊ असतील, असे बरेचशी मंडळी आहे, यांच्या मनात कदाचित ही 25 ते 20 वर्षापासून ही संकल्पना होती की गावासाठी आपण काहीतरी केलं गेलं पाहिजे। आणि 2016 साली ज्यावेळेस पोलीस पाटील
ही जागा आपल्या गावासाठी निघाली आणि मला का कोण जाणे सगळं आपलं व्यवस्थित उद्योग व्यवसाय चालू असताना डोक्यात अचानक आलं की आपण गावाचे अधिकृत सेवेकरी कसे होऊ शकतो, कारण राजकीय हा आपला पिंड नाही आणि कदाचित तो पुढेही होऊ शकत नाही, आपल्या रक्तात ते गुणच नाही हे जाणून मला असं वाटलं की आपण पोलीस पाटीलच व्हावं. आणि त्याला समस्त गावाने, म्हणजे प्रत्येक वेळा असं असतं की गावाला पोलीस पाटील असतो, पण माझ्यासाठी असं आहे की पोलीस पाटलाला गाव आहे. कारण माझ्या गैरहजेरीत इथला प्रत्येक उपस्थित तरुण हा पोलीस पाटील आहे, प्रत्येक जो वयोवृद्ध व्यक्ती आहे तो पोलीस पाटील आहे. आणि मला खरंच असं वाटतं की पोलीस पाटलाची जी गरिमा आहे ती गावावर अवलंबून आहे, ना की त्याच्या कर्तव्यावर अवलंबून आहे. गाव ज्या पद्धतीने आपल्याला हाताळतं त्या पद्धतीने आपण त्यांना प्रतिक्रिया देत असतो आणि त्याबद्दल मी गावाचं खरोखर मनपूर्वक आभार मानतो की गावाने ती संधी दिली. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने भूमिपुत्राचा उदय चालू झाला की पोलीस पाटलाचं मानधन येतं, त्याचा आपण काहीतरी सदुपयोग करूया. परत वेळोवेळी काही संकट गावावर येऊ शकतात किंवा येतात, त्यांच्यासाठी आपण काहीतरी आर्थिक नियोजन करूया, तरुणांसाठी काही करूया. आणि याच माध्यमातून जवळजवळ वृक्ष लागवडासाठी आपण 200 ते 250 झाडं लावली. मला वाटतं कुठलीही विशेष काळजी न घेता त्यातील 80 ते 90 झाडं हे स्वबळावर टिकली आणि आज ते मोठी आहेत, हे भूमिपुत्राचं श्रेय आहे. दुसरी, आपल्या गावामध्ये विशेष जेव्हा जेव्हा समाजोपयोगी कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये भूमिपुत्राने आपलं योगदान दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट सांगणं देखील म्हणजे आमचं स्वतःचं कौतुक केल्यासारखं होईल, पण अध्यक्ष हे पद माझ्या पुढे आहे. पण मी आज अभिमानाने या मंचावरून सांगू इच्छितो की भूमिपुत्राचे जे काही सदस्य असतील, स्थानिक असतील, अनिवासी असतील, हा प्रत्येक माणूस ज्या विश्वासाने माझ्या खांद्यावरती जबाबदारी देतो आणि सर्व काही पेलण्याची शक्ती आमचं ग्रामदैवत देतं, त्यामुळे आजपर्यंत हे सगळे कार्यक्रम इथपर्यंत आलेले आहेत. आणि यापुढेही कदाचित वाचनालय हे निमित्त असू शकतं. या निमित्ताने गावाचा विकास कसा होईल, पिढ्या कशा घडतील हे सगळं भविष्य ठरवेल. पण मला एका गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की मी माळमाथ्यातील सर्व मित्रांना, वाचनप्रेमींना, शिक्षणप्रेमींना आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करू पाहणाऱ्या सर्व भूमिपुत्रांना एकत्र आम्ही करू शकलो, हेच खऱ्या अर्थाने आज दिसणारं भूमिपुत्राचं यश आहे असं मला वाटतं. मला खरं तर भूमिपुत्राने केलेले कार्य मांडण्याची जबाबदारी दिलेली आहे, पण वेळेअभावी मला निश्चितपणे मी आमच्या सर्व मंडळाची माफी मागतो आणि ते विशेष ते कार्य काय झाले, काय नाही झाले, कसे झाले याची विस्तृत मांडणी न करता वेळेच्या अभावी आपण सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन इथे घेऊया. आणि पुन्हा एकदा मी सर्व उपस्थित अतिथींचं आमच्या गावाच्या वतीने, पोलीस पाटील या नात्याने आणि भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंचच्या सर्व सदस्य आणि गावातील अगदी 3 किलोमीटर बाहेर असणारा प्रत्येक अनिवासी भूमिपुत्राच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि उपस्थित सर्व, म्हणजे मला खरंच मी भावूक झालोय की, आणि इथून मला तर आज खरंच एक, आणि जिथून ही प्रेरणा मिळाली त्याचं एक छोटंसं कारण सांगतो. वाचनालयासाठी रोजे गावात कार्यक्रम होता वाचनालयाचा आणि तिथे मला निमंत्रित केलेलं होतं की तुम्ही या, आणि मी ते बघून थोड्या वेळासाठी भावूक झालो. आणि मी 2 महिन्यापूर्वीचा हा विषय आहे आणि तेव्हाच मी तिथे जाहीर केलं की कदाचित येत्या काही दिवसातच साजवाडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही करू आणि वाचनालयाची उभारणी करू. आणि तिथून प्रेरणा मिळाली, कारण गाव कुठलं आहे, किती मोठं आहे, आपल्याला प्रेरणा आपण कुठूनही घेऊ शकतो. जसं एका छोट्या आकाडीने एखादं जंगल पेटू शकतं, तर तशी चांगली गोष्ट देखील घडू शकते. म्हणून मी रोजेकरांचे देखील विशेष आभार मानतो की त्यांच्या प्रेरणेतून हे आम्हाला करता आलं. आणि उपस्थित माळमाथा मित्रमंडळ, सर्व परिसरातील सर्व भूमिपुत्र यांचं प्रत्येकाचं एकाचं नावही मी घेऊ शकत नाही, कारण इतके यांचे सगळ्यांचे कामं आणि कार्य मोठी आहेत. यांच्या तुलनेने आमचं गाव आणि आम्ही सगळे खूप लहान आहोत. मी प्रास्ताविकामध्ये कदाचित ते बोलायला नको, कारण ते आभार प्रदर्शनामध्ये येतं, पण तरीही मी सर्वांना अशी विनंती करतो की आमच्याकडनं काही चुकलं असेल, आदरातिथ्यामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर हा भूमिपुत्रांचा कार्यक्रम आहे. तुम्हीही भूमिपुत्र आहात, तुम्ही आम्हाला आमच्या सगळ्या चुका पदरात घ्याल आणि भविष्यासाठी आमचं गाव, कारण तुमच्या सगळ्यांच्या गावांच्या तुलनेत कदाचित मला ते म्हणताना थोडं कमीपणा देखील वाटणार नाही की इतर गावांच्या तुलनेत आम्ही कुठेतरी कमी होतो आणि आहोत असं आम्हाला अजूनही वाटतं, तर निश्चित आपण सगळे एका बरोबरीला येऊ शकतो. त्या पद्धतीने आम्ही गावाची वाटचाल करण्यासाठी देव आम्हाला शक्ती देवो आणि वेळोवेळी तुम्हा सर्व भूमिपुत्रांचं आम्हाला मार्गदर्शन लाभो. ह्याच वेळी मी तुम्हाला यावेळी हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
आपण सगळ्यांच्या वेळेअभावी जसं नियोजन मंडळ नियोजन करेल त्या हिशोबाने तुम्ही सगळं सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम निवेदकाच्या हाती सार्थ करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं जोडून राहावं हे तुमच्याकडून शिकावं आणि भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंचची स्थापना करून आपण खरंच अतिशय उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. मला मगर साहेबांनी सांगितलेली गोष्ट आठवते. विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यासाठी गोष्ट आपण सांगितली साहेब की एका जंगलाला आग लागली आणि एक चिमणी आपल्या चोचेमध्ये पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. त्यात एक कावळा किंवा एक पक्षी म्हणाला की अगं चिमणी, एवढी मोठी आग लागली आहे आणि तुझ्या चोचेतून तू पाणी टाकते, ती आग विझणार का? त्यावेळेस त्या चिमणीने खूप मार्मिक असं उत्तर दिलं. ती चिमणी म्हणाली, जेव्हा या जंगलाच्या या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसणार आहे, आग विझवणाऱ्यांमध्ये असणार आहे. मगर साहेब, आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करताना ही गोष्ट सांगितली. पाटील साहेब म्हणतात की खूप मोठं कार्य नाही माझं, खरं तर ते स्वतःला कधी मोठेपणा देत नाही, पण नक्कीच तुमचं कार्य हे खूप वाखाणण्याजोगं आहे. सो तुमच्यासाठी मी एकच म्हणेल, जहां तक न पहुंचे तस्वीर किसी की वहां तक पहुंचे तुम्हारे इरादे, जहां तक न पहुंचे तस्वीर किसी की वहां तक पहुंचे तुम्हारे इरादे, चांद पर जाकर भी ना रुकना तुम, क्योंकि तुम्हारी मंजिल है सितारों की आगे, क्योंकि तुम्हारी मंजिल है सितारों की आगे, तुम्हारी मंजिल है सितारों की आगे. पुनश्च एकदा सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण माननीय श्री संदीपजी गोलायत साहेब, अपर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मी विनंती करतो सन्मान्य श्री बहुउद्देशीय विकास मंचचे सचिव नानाभाऊ जाधव यांना की त्यांनी आयुक्त साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. माननीय मोहन शेळके सर, माननीय संभाजी गोलायत सर, माननीय स्वप्नीलजी देवरे साहेब, सीपी ऑफिस आहे. यानंतर पुढील सत्कार संपन्न होत आहे मालेगावचे आरटीओ, मालेगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे मगर साहेबांचा सत्कार करीत आहे. भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंच संपन्न होत आहे. मी विनंती करतो सदस्य भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंच आणि कल्याणराव जाधव यांना स्थायी समितीचे सदस्य आहेत अरुणजी पठारे सरांचा सत्कार पुढील संपन्न होत आहे. माननीय डॉक्टर सरपंच उपसरपंच कल्याण जाधव आणि मच्छिंद्र जाधव पाथरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सत्कार कार्यक्रम संपन्न होत आहे. व्यासपीठावर यायचंय. पुढे नरवाडे सर, मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. कृपया विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचंय. यानंतर पुढील सत्कार त्यांच्यावर सर किरण माऊली, हरिभक्त परायण यायचंय. सत्कार होत आहे अंतभाऊ शेळकेंच्या हस्ते. माननीय किरण माऊलींचा विनायक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. माननीय विठोबा तुपे सर व्यासपीठावर यायचे. आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार संपन्न होत आहे. तसेच उपाध्यक्ष जाधवांना विनंती करतो की आपण संग्राम जाधव सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बागुल साहेबांचा राजू इधर माननीय आबा चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचे. जुगाडू साहेबांना कमलेश जुगाड सन्माननीय पुढे देवरे मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. आपल्या हे त्यांचं गाव माननीय तेंदुर्णी गावचे आहे. माननीय राष्ट्रीय सत्कार संपन्न होत आहे. संपादन करून पद मिळवलेलं आहे. नाळे गावचे आहे. भूमिपुत्र यश संपादन केलेलं आहे. कळकी गावचे आहे. झाला माननीय डॉक्टर जगदीश बेताळ साजगावचे भूमी शिरोडे यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. सुंदर व्यक्त करीत आहेत. सुंदर आणि देखण्या तितकंच आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये प्रेरणा देणारं आणि चिरकालीन लक्षात राहणारं आजचं हे अतिशय सुंदर आजचं हे जे आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनातून जी प्रेरणा साजवळ गावाने भूमिपुत्रांनी आणि सर्व नागरिकांनी आणि त्यांना मदत करणारे जे सहृदय असतील, सर्वप्रथम मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो. की अभिनंदन यासाठी करतो की आपल्याकडे बऱ्याचशा गावांमध्ये
आपण ज्या योजना राबवतो, ज्या वास्तू उभ्या करतो, त्या वास्तूंमध्ये किंवा त्या वास्तूंमधून जी प्रेरणा मिळायला पाहिजे, त्या प्रेरणेचा जो स्रोत असतो तो वाचन असतो. आणि वाचनाचा स्रोत म्हणजे हा जीवनाचा स्रोत आहे. कारण की आयुष्याचा झरा हा ज्या पद्धतीने अतिशय शून्यातून सुरू होतो, त्याचप्रमाणे माणसाचे विचार, माणसाची बुद्धी आणि बुद्धीतून झालेली प्रगती ही फक्त वाचनाने होऊ शकते. ज्या गावामध्ये वाचनालय आहे, ज्या गावामध्ये वाचन संस्कृती आहे आणि ज्या गावामध्ये, ज्या घरामध्ये पुस्तकाला देवरच स्थान आहे, तो समाज, ते गाव, तो देश कायम प्रगतीच्या पथावर असतो. आणि त्या प्रगतीच्या पथावरचं पायी होण्याचं भाग्य आम्हा सर्वांना या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यामुळे सुद्धा मी आपणा सर्व ग्रामस्थांचं, भूमिपुत्रांचं आणि आपल्या सर्व मंडळाचं मी आभार व्यक्त करतो. कारण की आजच्या या संपूर्ण जगामध्ये आपण जर कधी फिरतोय, आपण बघतोय, आज जर खरंच गरज कसली असेल तर तुम्हाला सज्ञान होण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेस आपण आपल्याकडे डिग्र्या असतात, आपण शिक्षण घेतलेलं असतं, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या आलेल्या असतात, परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमच्याकडे असणारी पदवी, तुमच्याकडे असणारे 2 अक्षर हे तुम्ही असणारं फक्त ज्ञानाचं एक परिमार्जन तुम्ही पार करून निघालेला आहात. तुम्ही शिक्षित झालेला आहात, पण जर तुम्हाला खरंच ज्ञानी व्हायचं असेल तर तुम्ही ग्रंथाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही ग्रंथाच्या सानिध्यात जात नाही, जोपर्यंत तुम्ही आपल्या अंगा खांद्यावर ग्रंथांना खिळवत नाही, तोपर्यंत सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कधी असू शकत नाही. कारण की आपले जे पूर्वीचे जे संत होते, ज्ञानदेव असतील, तुकाराम महाराज असतील, जे माहीम भट्टांपासून जरी आपण सुरुवात केली तर अतिशय अनादी काळापासून आपले संत हे फक्त वाचक होते, ते शिक्षित नव्हते, तरी सुद्धा ते ज्ञानी झाले. कारण की तुकाराम महाराजांची आज कुठलीही एक जरी ओळी म्हटली की बऱ्याच वेळेस लता मंगेशकरांनी तुकाराम महाराजांचे जे 14 अभंग आपण जर कधी ऐकलेले असतील तर तुक्याचे अभंग म्हटलेले. मी आपल्या सर्व जे भाषेचे विद्यार्थी असतील, कारण की भाषेचं विद्यार्थ्यांचं भाषेवर जास्त प्रभुत्व असतं, म्हणून मी त्यांना सांगतो की त्या भाषेच्या विद्यार्थ्यांनी जरी एक अभंग बघितला तर त्या अभंगाच्या पहिल्या कडव्यापासून तर शेवटच्या कडव्यापर्यंत तुकाराम महाराजांनी जी मधुभाषा त्यामध्ये पेरलेली आहे आणि त्या भाषेतून प्रेरणेतून जे आपल्याला ज्ञान दिलेले, जे दृष्टांत दिलेले, मला नाही वाटत की कुठल्याही एका मोठ्या ग्रंथातून सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. जे तुकाराम महाराज किंवा ज्ञानदेव असतील यांच्याकडे ज्ञान आलं कुठून, तर मला असं म्हणायचं की ज्ञान हे आपल्याला समाजाकडून येतं, ज्ञान हे आपल्याला सहवासातून येतं, ज्ञान हे आपल्याला मित्रातून येतं आणि ज्ञान हे आपल्याला पुस्तकांकडनं येतं. आजच्या या परिस्थितीच्या जगामध्ये, या युगामध्ये आज आपण एवढ्या धकाधकीच्या जीवनात सर्व चाललेलो आहोत की तुम्हा आम्हाला ज्ञान मिळवण्याची जी साधनं आहेत तर ती आपल्याला खरंच ज्ञान देतात का, ती खरंच आपल्याला बुद्धी देतात का, आपल्या बुद्धीला चालना देतात का. कारण की आज आपण सर्व जे बरेचसे तुमच्या सहित माझ्या सहित आपण मिळालेल्या कुठल्या तरी छोट्याशा रेडीमेड वस्तूवर, आपल्या हातात दिलेल्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवून आपण तिचा वापर करत असतो. तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला चांगले मित्र पाहिजे, तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला चांगला गुरु पाहिजे, तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही समाजातील एक आदर्श घटक पाहिजे. या सर्वांकडनं तुम्हाला ज्ञान मिळू शकतं आणि जर हे घटक नसतील तर तुम्हाला तुमचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक पाहिजे. आजच्या या क्षणाला आपण मित्रांना मुकलोय, आपली कुटुंब संस्था काही अंशी का असेना ती मोडकळीस आलेली आहे. ती मोडकळीस आली, याला वेगवेगळी जी कारणं आहेत, तर त्या वेगवेगळ्या कारणांपैकी सर्वात महत्वाचं आणि प्राथमिक मला जर एक कारण असं वाटत असेल की आता या क्षणाला आपण आपल्या प्रेमाला मुकलो आहोत. कारण की आपण या आधुनिकतेकडे चालत असताना आपल्या मूळ संकल्पनाला मुकलो आहोत. आपल्या मूळ प्रेरणा, मूळ संकल्पना आणि आपली जीवन जगण्याची पद्धत आपण चुकलेलो आहोत. आणि जीवन जगण्याची पद्धत चुकलो म्हटल्यापेक्षा आपली वाढ चुकलेली आहे. त्यामुळे आपलं कुटुंब सुद्धा कुठल्या तरी मार्गाने भरकटत चाललेलं आहे. आज आपले जर आपण बरीचशी मुलं बसली तर आपण मोबाईलमध्ये असतो किंवा 4 लोक जर बसलेले असतील तर आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस, विशेषतः ग्रामीण भागामध्ये म्हणतो मी, की खेदाने नमूद करावं लागतं की ग्रामीण भागामध्ये आपण विविध प्रकारचे रोगी झालो आहोत. आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यात आपलं मानसिक आरोग्य असेल,
शारीरिक आरोग्य असेल आणि आर्थिक आरोग्य असेल, आपण आरोग्याच्या ह्या तिन्ही पातळीवर आपण मार खात आहोत. तुमच्याकडे जर चांगलं आरोग्य नसेल तर तुमच्या मनामध्ये चांगले विचार येणार नाही. तुमच्याकडे चांगलं आरोग्य नसेल तर तुम्ही समाजासाठी काही करणार नाही. तुमच्याकडे जर चांगलं आरोग्य नसेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्थार्जन सुद्धा करू शकणार नाही. आणि तुमच्याकडे जर चांगलं आरोग्य नसेल तर ज्ञान तर आपण मुळीच मिळू शकणार नाही. तरी आज ग्रामीण भागातली जी परिस्थिती आहे, दुर्दैवाने आज जर सर्वात जास्त समुपदेनाची किंवा ज्ञानाची किंवा आपल्या एकमेकाच्या संवादाची गरज असेल तर ती ग्रामीण भागात आहे. कारण की शहरी भागामध्ये किमान पालक जागरूक आहे. ग्रामीण भागाची परिस्थिती काहीशी आता या परिस्थितीमध्ये मी जे माझ्याकडे 100 खेडी आहेत तर त्या खेड्यातल्या सगळ्या भागामध्ये मी जे बघत असतो की आज माणूस हा बिथरलेला आहे. त्याला असा कुणाचा सहारा वाटत नाही. आपलं मन, आपलं मत, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला खांदा नाहीये. आपल्या सर्वांच्या डोक्यावर, आपल्या सर्वांच्या खांद्यावर डोकी आहेत, पण त्या डोक्यामध्ये प्रेम, त्या डोक्यामध्ये ज्ञान, त्या डोक्यामध्ये आपण काहीतरी करण्याची इच्छा ही आपण गमावून बसलेलो आहोत. हे असं का होतंय? तर कदाचित आपले आदर्श चुकलेले असतील. तर आपले आदर्श कोण? तर आपले आदर्श अजून आपण ओळखलेलेच नाहीये. कारण की आज या परिस्थितीमध्ये, आजच्या स्थितीमध्ये तुम्हा आम्हाला आपला जन्म आपण माणूस म्हणून आले आहोत. किती जाती असतील हे मला माहित नाहीये, पण आपण सद्यस्थितीला फक्त 2 जातींचा जरी विचार केला, एक मानव आणि एक प्राणी, मानव आणि प्राणी या 2 जाती म्हणून जरी आपण विचार केला तर आज आपल्यापेक्षा प्राणी काही अंशाने, आपण त्याला जनावर म्हणतो, पण निश्चितच आज आपल्यापेक्षा जनावरांची परिस्थिती खूप चांगली आहे. कारण जनावराला व्याधी नाहीये, जनावर कुणाचा हेवा करत नाहीये, जनावर कुणाचा द्वेष करत नाहीये, जनावर संपत्तीच्या मागे लागून आपल्या नातेवाईकांचा घात करत नाहीये आणि जनावर व्यसनांच्या नादी लागून आपल्या शरीराचाही घात करत नाहीये. तर तुमची माझी अशी परिस्थिती झाली, आपण माणूस आहे. दुर्दैवाने मला सांगावं लागतं की आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर त्या विधिलिखिताने देवाने निश्चितच आपल्याला काहीतरी, कुठला तरी उद्देश असेल म्हणून आपण म्हणतो की आपण माणूस आलेलो आहे. मग जर मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे, हा मी ज्यावेळेस विचार करेल तर त्यावेळेस माझ्या जन्माला काहीतरी उद्देश पाहिजे, माझ्या जगण्याचा काहीतरी उद्देश पाहिजे. नाहीतर जगणं आणि मरणं याच्यातलं फक्त अंतर फक्त श्वासाइतकं असतं. मी जन्माला आलो आणि मेलो, संपलं माझं आयुष्य, असं झालं नाही पाहिजे. आपण या समाजाचं, समाज म्हणजे फक्त मानव जात नाही तर समाज म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणारी सर्व चराचर, सर्व सृष्टी, या सृष्टीचं आपण देणं लागतो. आणि ज्यावेळेस आपण काहीतरी कुणाचं तरी देणं लागतो, त्या देणं लागण्यातून आपल्याकडनं जे कार्य घडतं ते कार्य म्हणजे या पद्धतीचं वाचनालय आणि या पद्धतीचा गावाचा विकास करण्याची बुद्धी ही आपल्या मनात येत असते. तर हे सर्व करत असताना आपण काहीतरी देणं लागतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला मला सगळ्यांना समजेल की आपण देणं लागलो, कारण की आपली सर्वांची वाटचाल दुर्दैवाने एक नकारात्मकतेकडे, सकाळी उठलो तरी आपल्या मनामध्ये पहिला विचार हा नकारात्मकतेचा जातो. मला आपल्याला सांगावं असं वाटतं की उठल्याबरोबर आपण सर्वात जास्त आनंदी असलं पाहिजे, कारण की आपल्याला नवी पहाड बघायला मिळाली, नवा दिवस बघायला मिळाला. कारण की रात्रीची झोप म्हणजे ती एक निद्रा असते आणि माणूस ज्यावेळेस मृत्यू पावतो त्याला चिरनिद्रा म्हणतात. म्हणजे आपण निद्रेतून चिरनिद्रेत केव्हा गेलो किंवा चिरनिद्रेतून निद्रेत केव्हा गेलो यातील अंतर म्हणजे सकाळी उठलेली आपली पहाटे. मग आजचा दिवस मला दिसलाय, आजचा दिवस मला मिळालेला आहे, या दिवसासाठी मी करणार काय, या दिवसाचा मी उपयोग करणार काय आणि या दिवसाचं माझं कर्तव्य काय. कारण की आपण आपल्या हातून खूप मोठी कार्य कधीच कोणी करायची नसतात. तुमच्या दिवसाच्या क्रमातून चालता चालता जे तुम्हाला करता येईल, जे सहज शक्य आहे आणि जे छोटं आहे ते आपण करायचं. नेमकं आपण आपल्या आयुष्याची ध्येय खूप मोठी बाळगलेली आहे आणि त्या मोठ्या ध्येयांच्या मागे धावता धावता आपण थकून चाललो होतो. कदाचित ती ध्येय खरी असतील, खोटी असतील, चांगली असतील किंवा वाईट असतील, पण ते ध्येय गाठताना आपली दमछाक होते. तर मी सांगतो की निसर्गाने, नियतीने, देवाने आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे, तर ते आयुष्य आपण प्रत्येक दिवशी का जगत नाही. आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी अंथरुणावर जाण्यापर्यंत आपण जगतो का हा आपण विचार केला पाहिजे. कारण आपण जगणं सोडून सगळं करत असतो.
आणि याला कारण काय की आपण जगणं सोडून सगळं करतो काय की आपली कुठेतरी विचार करण्याची शक्ती क्षीण झालेली आहे. आणि ज्यावेळेस तुमची विचार करण्याची शक्ती क्षीण होते तुमची त्यावेळेस विचार हे नकारात्मकतेकडे झुकतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये जे सर्वे झालेले आहेत त्याला आपण खोटं जरी म्हटलं पण आजच्या परिस्थितीला जगातली लोकसंख्या 40% ही मनोरुग्णतेकडे झुकलेली आहे. आणि आपण इथे बसलेलो तुमच्या माझ्या सहित प्रत्येक माणूस हा 2%, 5%, 10% हा मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण काय आहे की मला तुम्हाला सांगायचं की आपल्या मनातील आपल्याला सांगणारं कोणी नाहीये. एक तरी तुम्ही आयुष्यामध्ये मित्र मैत्रीण जवळचा नातेवाईक असा ठेवा की तुमचं मन तुम्हाला मोकळं करता येईल. कारण जर तुम्ही तुमचं मन मोकळं केलं नाही तर त्या मनाचे परिणाम तुमच्या शरीरावर होतात. आणि वैद्यकीय भाषेमध्ये ज्याचं मन कमकुवत आहे त्याला सर्व प्रकारचे आजार बळवतात. म्हणजे आपलं मनावरच आपलं नियंत्रण आपण जर आता ठेवलं नाही, मनाशी आपण दोस्ती केली नाही आणि आपण मनाशी संवाद साधला नाही तर आपलं येणारा काळ हा निश्चितच एवढा काही चांगला नसणार आहे. आणि याकरता एक छोटीशी गोष्ट असते की आपण जगताना तुम्ही किंवा मी आपण आपल्याशी पण प्रामाणिक नाही. आपण आपल्याशी प्रामाणिक नाही मी याकरता म्हणतो की आपण मान्य करा मी काय आहे, मी काय आहे, मी चोर आहे चालेल मी चोर आहे, मी खोटं बोलतो मी खोटं बोलतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक नाही आपण मुखवटे लावलेले घरामध्ये एक मुखवटा, घराच्या बाहेर पडला का दुसरा मुखवटा, बाजारात गेला का तिसरा मुखवटा. आणि हे सर्व मुखवटे आपल्या चेहऱ्यावर लावता 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 आपला मूळचा चेहरा आपण हरवून बसलोय. आणि आपला मूळचा चेहरा आपल्याला सापडत नाही. त्यामुळे आपली आणि आपल्या मूळ मनाची ही कायम संघर्ष होतो आणि त्या संघर्षाचा परिणाम म्हणजे आपल्यातून होणारी जी ऊर्जा असते ती नकारात्मकतेकडे जाते. आजच्या अतिशय कमी वेळ असल्या कारणाने आपण मी काही जास्त बोलणार नाही. पण ह्या ऊर्जेसाठी ह्या नकारात्मकतेसाठी जर सगळ्यात महत्वाचं आणि वास्तववादी जर तुम्हाला साधन असेल तर ते म्हणजे वाचन. आणि वाचनच आजच्या या जगाला या संस्कृतीला आणि सर्वांना प्रगतीकडे आणि शांततेकडे घेऊन जाऊ शकते. कारण वाचनाने तुम्हाला आंबेडकर भेटणार आहेत, वाचनाने तुम्हाला शिवाजी महाराज भेटणार आहेत, वाचनाने तुम्हाला बुद्ध भेटणार आहे, वाचनाने तुम्हाला सॉक्रेटिस भेटणार आहे, वाचनाने तुम्हाला बैनाई तुकोबा भेटणार आहे. आणि एखाद्या लेखकाने त्याचं 45 वर्ष आयुष्य त्याचा अनुभव तो एका पुस्तकात देतो आणि ते पुस्तक आपण 4-2 दिवसात वाचतो. म्हणजे 45 वर्षाचा त्याचा अनुभव आपल्याला 4 दिवसात मिळतो. एवढं सुंदर तुम्हाला मिळणारं साहित्य कुठेच नसणार आहे. तर आजच्या या प्रसंगी माझ्या सदिच्छा या वाचनालयाशी आहेत. या गावाशी माझं जुनं पण स्नेह आहे, जुनं नातं आहे, जुनं प्रेम आहे. तर या ठिकाणी एक आपण परंपरा म्हणून मला अध्यक्षीय भाषण मी पूर्वी सुरुवातीला केलंय कारण की जरा आमच्याकडे घटना घडली म्हणून मला जायचं आहे. पण निश्चितच आपलं सर्वांचं प्रेम आणि सर्वांची ही जी पॉझिटिव्ह ऊर्जा या वाचनालयातून जी सुरू होणार आहे ती माझ्या पूर्णपणे तालुक्याला, माझ्या देशाला, माझ्या राज्याला आणि आपल्या विश्वाला ही एक वृद्धिंगत करेल आणि शांततेच्या मार्गावर घेऊन जाईल अशी मी साधारण अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.